साल्या तो गोविंद पाटील पाठीमागून वार करतोय. अफजल खानाने असाच वार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांवरती. तुझी अवलाद अफजल खानाची अवलाद असेल, शिवाजी महाराजांची अवलाद नसेल. तुझ्यात हिंमत होती अरे जगदीशला समोर बोलून घ्यायचं चौकामध्ये असं दंड थोपटून. ए जगदीश ये तुला सामना करूया. आमचे पूर्वज आवाज द्यायचे त्या गावात आम्ही आज दरोडे टाकायला येणार आहोत. येत होते का नव्हते? जाहीर सांगत होते का नव्हते? आमची अवलाद तशांची आहे. जाहीर सांगतो तुला भिडायचंय. बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आज जळगाव जिल्ह्यातील 40 गाव या शहरामध्ये इथल्या आदिवासी कार्यालयावरती धुळे तालुक्यातील एका तरुण जगदीश ठाकरे नावाच्या एका आदिवासी कार्यकर्त्याचा खून झाला. हा कार्यकर्ता गरीब शेतकरी शोषित वर्गाला न्याय मिळून देत होता. म्हणून गावातील काही लोकांनी एकत्र येऊन सुपारी देऊन त्याचा त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या घालून त्या ठिकाणी खून केला. त्या खुन्यांना अटक झाली. परंतु त्या खुन्याचा सूत्रधार जो आहे त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यामधल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्याचा जवळ कनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्या संबंधित आरोपीला अटक झाली पाहिजे यासाठी भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी 40 या शहरामध्ये आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या राज्याचे नेते प्राध्यापक चव्हाण सर, त्याचबरोबर एकलव्य संघटनेचे नेते राज्याचे अनिल जाधव या जिल्ह्यातले आदिवासी दिवसपी कार्यालयावरती जो मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी आदिवासी समाज न्याय मिळत आहे. तो जाधव यांच्या न्याय मिळालाच पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं मागील काही धुळे जिल्ह्यातील आदिवासी युवक जगदीश याचा राजकारणातला गावातल्या काही गावबंधानं गोळ्या घालून खून केला. त्यामध्ये त्यांचे जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना अटक केलेली आहे. परंतु त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्या मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये. राजकारणातनं हा खून झालेला आहे. राजकारणातनं ही हत्या झालेली आहे. गावातला जो काही गावगुंड पाटील आहे त्यांनी सुपारी देऊन आदिवासी हा तरुण चळवळीमध्ये काम करत होता. त्याला रात्रीच्या वेळेस वाढदिवसाच्या निमित्तानं घरातून बोलावून घेऊन त्याला गोळ्या झाडून त्याचा मर्डर करण्यात आलेला. आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानवे हा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे. एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव आहेत आणि सगळेच पदाधिकारी या भागातले उत्तर भारतातले आणि आदिवासी बांधव त्याची पत्नी, त्याचे आई वडील, त्याची लेकरं या मोर्चामध्ये न्याय मागण्यासाठी आलेले आहेत. आमची मागणी आहे की जो मुख्य आरोपी आहे ज्याने ही सुपारी दिली आहे त्या गावचा गोविंद पाटील नावाचा जो काही सूत्रधार आहे त्याने खऱ्या अर्थाने सुपारी त्याला अटक केली पाहिजे. त्याला आरोपामध्ये घेतलं, गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे. या एका मागणीसाठी आम्ही आता निवासी कार्यालयावरती निघालेलो आहोत. वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आदिवासी आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा निघालेला आहे. त्याचा आदिवासी तरुण जगदीश ठाकरे एक सामाजिक कार्यकर्ता होता आमच्यासारखा आणि हा राजकारणामध्ये या ठिकाणी इथल्या राधापेठ पोरार यांचा डोकेदुखी होत होता आणि त्याचा काटा त्याच्यामुळे जो काय मुख्य आरोपी आहे सूत्रधार गोविंद पाटील याला हा इथल्या भाजपच्या आमदाराचा नातेवाईक आहे, मंत्री दादा भुसेचा हा नातेवाईक आहे आणि त्याच्यामुळं पोलीस या ठिकाणी या आरोपीला अटक करत नाही आहेत. म्हणून आमचा मेन मागणी आहे, मेन जो सूत्रधार आहे गोविंद पाटील याला पोलिसांनी अटक केली पाहिजे. जोपर्यंत त्याला अटक करत नाही तोपर्यंत हे मोर्चेकरी आम्ही पोलीस स्टेशनपासून कार्यालयापासून हलणार नाही, उठणार नाही. आज जळगाव जिल्ह्यामधील 40 गावी डीवायएसपी कार्यालयावरती महाराष्ट्राचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण सर, त्याचबरोबर आदिवासी समाजाचे नेते अनिलजी जाधव व इतर सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आदरणीय डॉक्टर बाळासाहेब ठाकरेंच्या आदेश आज या मोर्चामध्ये मी मागण्या ठेवलेल्या आहेत का आदिवासी मंत्र्याची जबाबदारी होती की या ठिकाणी माझ्या या आदिवासी बांधवाला जगदीश ठाकरेच्या कुटुंबाला त्याने भेट द्यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे, त्या कुटुंबाला आर्थिक चांगली मदत केली पाहिजे, त्याच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी द्यायला पाहिजे. ही जबाबदारी या ठिकाणी आदिवासी मंत्र्याची आहे. मी ज्यावेळेस बॅनर सोडला व्हॉट्सअपला त्यावेळेस मला एका कार्यकर्त्याचा फोन आला. मला म्हणे, भाऊ या ठिकाणी आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके इतका कामाचा माणूस आणि तुम्ही खुशाल त्याच्या विरोधात म्हणता राजीनामा द्या. मी म्हणलं काय काम आहे भाऊ त्याचं, ते तुझ्या पुरतं काहीतरी केलं असेल, पण हा भिलाचा पोऱ्या इथं जगदीश ठाकरे या ठिकाणी त्याचा खून झाला त्या संदर्भात त्यांनी एक शब्द उच्चारला जर नाही तर त्याचा राजीनामा मागण्यात काय अडचण आहे का? पोराव मागितलं पाहिजे का नाही? राजीनामा नाही त्याला 40 गाव मध्ये आल्यावर ठोकलं पाहिजे मित्र म्हणतो. असं करायचंय आपल्याला. या व्हिडिओच्या माध्यमातून अरे तू आदिवासी मंत्री आहे का शिपाई आहेस? आदिवासी खात्याचा 5,000 कोटीचा निधी या ठिकाणी लाडक्या बहिणींकडे गेलाय, तू बोलला नाहीस. आदिवासी खात्याची या ठिकाणी आमची आदिवासींचे पदक जे काही नोकर भरती होती ती 6,860 आदिवासी जे पदाधिकारी भरती झाली त्याच्यामध्ये बिगर आदिवासींनी नोकऱ्या मिळवल्या. त्यावेळेस तू भाडखाऊ बोलला नाहीस आणि तू फक्त देवेंद्र फडणवीस त्या मूर्तीची चाटाईसाठी बसलास का काय भाडखाऊ? हा, त्याच्यामुळे तुझा राजीनामा पाहिजेत आम्हाला. आणि राहिला दुसरा विषय कोणता तर जगदीश आपण सर्वजण जागेवरती आता एक शिष्टमंडळ भेटणार आहे, नंतर त्यांना काय काय चौकशी झाली त्याची जशी प्रगती होईल तशी चर्चा करणार आहे. आपण सगळेजण उभा राहूया आणि राष्ट्रगीताने आपल्या या मोर्चाची सांगता करूया. उभे राहा. वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं मागील काही दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातील आदिवासी युवक जगदीश याचा राजकारणातला गावातल्या काही गावबंधानं गोळ्या झाडून खून केला. म्हणजे त्यांचे जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना अटक केलेली आहे, परंतु त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे
अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये. राजकारणातनं हा खून झालेला आहे, राजकारणातनं ही हत्या झालेली आहे. गावातला जो काही गावगुंड पाटील आहे त्यांनी सुपारी देऊन आदिवासी हा तरुण चळवळीमध्ये काम करत होता, त्याला रात्रीच्या वेळेस वाढदिवसाच्या निमित्तानं घरातून बोलावून घेऊन त्याला गोळ्या झाडून त्याचा मर्डर करण्यात आलेला. आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानंवे हा या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे. एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव आहेत, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव आहेत आणि सगळेच पदाधिकारी या भागातले उत्तर महाराष्ट्रातले आणि आदिवासी बांधव पीडित कुटुंब, त्याची पत्नी, त्याचे आई वडील, त्याची लेकरं या मोर्चामध्ये न्याय मागण्यासाठी आलेले आहेत. आमची मागणी आहे की जो मुख्य आरोपी आहे ज्याने ही सुपारी दिली आहे त्या गावचा गोविंद पाटील नावाचा जो काही सूत्रधार आहे त्याने खऱ्या अर्थाने सुपारी आहे त्याला अटक केली पाहिजे, त्याला आरोपामध्ये घेतलं, गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे. या एका मागणीसाठी आम्ही आता निवासी कार्यालयावरती निघालेलो आहोत. वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आदिवासी आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा निघालेला आहे. त्याचा आदिवासी तरुण जगदीश ठाकरे एक सामाजिक कार्यकर्ता होता आमच्यासारखा आणि हा राजकारणामध्ये या ठिकाणी इथल्या राधापेठ यांचा डोकेदुखी होत होता आणि त्याचा काटा त्याच्यामुळे याच्यामध्ये जो काय मुख्य आरोपी आहे सूत्रधार गोविंद पाटील याला हा इथल्या भाजपच्या आमदाराचा नातेवाईक आहे, मंत्री दादा भुसेचा हा नातेवाईक आहे आणि त्याच्यामुळं पोलीस या ठिकाणी या आरोपीला अटक करत नाही आहे. म्हणून आमचा मेन मागणी आहे का मेन जो सूत्रधार आहे गोविंद पाटील याला पोलिसांनी अटक केली पाहिजे. जोपर्यंत त्याला अटक करत नाही तोपर्यंत हे मोर्चेकरी आम्ही पोलीस स्टेशनपासून कार्यालयापासून हलणार नाही, दिसणार नाही. आज जळगाव जिल्ह्यामधील 40 गावी डीवायएसपी कार्यालयावरती महाराष्ट्राचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण सर, त्याचबरोबर आदिवासी समाजाचे नेते अनिल जाधव व इतर सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आदरणीय एवढ्या दुःखाचा डोंगर असताना सुद्धा, एवढ्या वेदना होत असताना सुद्धा स्वाभिमानासाठी संघर्ष केल्यानंतर त्याला गोळ्या घालून मारला. इथल्या राज्याच्या मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहे, हे काय चाललंय तुमच्या राज्यामध्ये? एकीकडे देशाच्या राष्ट्रपती आदिवासी करता, समाजाला सांगता एका तरुण आपण गृहमंत्री आहे का? गृहमंत्र्यांनी या मुद्द्यावरती आवाज उठवला पाहिजे. प्राध्यापक किसन चव्हाण सर, त्याचबरोबर नेते महाराष्ट्राचे अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज 40 गाव या ठिकाणी निवासी कार्यालयावरती या जगदीश ठाकरेला न्याय मिळण्यासाठी हजारो आदिवासी बांधव माता भगिनी सहभागी झाले, ते तरुण मुलं सहभागी झाल्याचं एकच इच्छा आहे की जगदीश ठाकरेला न्याय मिळाला पाहिजे. एकच मागणी आहे, जगदीश ठाकरेला न्याय, जगदीश ठाकरेला न्याय.